नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. 13 जानेवारीची सर्वात मोठी खुशखबर आहे. पाहू शकतो बघा, आज वाटप होणार. बघा, आज ह्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे. बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहताय, तर त्या जानेवारीचे पैसे आज तुम्हाला वाटप होणार आहेत. त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पाहू शकता बघा, 9,000 रुपये आणि 6,000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहेत. आता 9,000 रुपये कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना येतील ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ठीक 8 वाजतापासून तुम्हाला वाटप या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. आता याची काय महत्त्वाची माहिती आहे ती पण आपण पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वात अगोदर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सगळ्यांनी शेअर करायचं आहे. बघा, सर्वात महत्त्वाची खुशखबर आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आज तुम्हाला पैसे वाटप होणार या संदर्भात. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि जी काही महत्त्वाची माहिती आहे जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात, बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, प्रतीक्षा करत आहेत, तर तो जानेवारीचा हप्ता पैसे तुम्हाला त्या ठिकाणी वाटप होणार आहेत. तर त्याची काय महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, मुंबई लाडकी बहीण योजना हा महायुती सरकारची सर्वात लाडकी योजना म्हणून ओळखली जाते. बघा, लाडकी बहीण योजना लाडक्या महायुती सरकारची सर्वात लाडकी योजना म्हणून ओळखली जाते आणि फेमस योजना आहे, सर्वात लोकप्रिय योजना आहे. यामध्ये बघा, जास्तीत जास्त महिलांनी अर्ज केलेत, सर्वात फेमस योजना आहे. सर्व महिलांच्या तोंडी आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसेच फक्त ऐकायला मिळतात. ठीक आहे. आता बघा, पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना जुलैपासून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जे ते दिले जातात. जुलैपासून तुम्हाला पैसे मिळत आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला माहिती आहे. तर मार्चपासून ही रक्कम 2,100 रुपये होणार आहे. मार्चपासून रक्कम 2,100 रुपये होणार आहे. आता 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, सरकार तुम्हाला 2,100 रुपये देणार आहे, पण महिलांची मागणी असावी लागते. जर तुमची मागणी असेल, तुमची त्या ठिकाणी इच्छा असेल, तुम्हाला पाहिजे असतील, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायला लागेल, तर ते सरकारपर्यंत पोहोचेल. जर तुम्ही लिहून पाठवलं नाही तर सरकारला समजणार नाही. सरकार कशाला देईल? तर तुमची मागणी आहे, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला 2,100 रुपये या ठिकाणी मार्चपासून मिळणार आहेत. जर तुमची मागणी असेल तर ते मिळेल, मागणी नसेल तर मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये न चुकता लिहून पाठवायचं. बघा, या संदर्भात बजेटमध्ये विशेष तरतूद केली जाणार असल्याची माहिती मिळाली. बघा, विशेष तरतूद केली जाणार असल्याची माहिती आहे. जर महिलांची मागणी असेल तर तरतूद होईल, मागणी नसेल तर तरतूद होणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. सर्वांनी न चुकता लिहून पाठवा, तरच तुम्हाला 2,100 रुपये मिळतील मार्चपासून. बघा, भरपूर या ठिकाणी फायदा तुमचा होणार आहे. 1,500 रुपयांमध्ये 600 रुपयांची वाढ, 600 रुपयांची वाढ तुम्हाला होणार आहे. म्हणजेच काय, तर एका महिन्याला 600 रुपये अधिकचे येतील तुम्हाला. अशा पद्धतीने 2,100 रुपये दर महिन्याला, प्रत्येक महिन्याला 2,100 जमा होत राहतील. त्यामुळे तुमची मागणी असायला पाहिजे. जर तुमची मागणी 2,100 रुपये असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा. 2,100 रुपये सरकारने दिले पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे सर्वांनी. तुम्ही जर 2,100 रुपये खात्यावर येण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते आता विसराच. कशा पद्धतीने, का तर ते बघा, काही महिलांसाठी ही बातमी, पण 2,100 रुपये सरकार तुम्हाला देणारच आहे. तुमची मागणी असेल तर मिळतील, जर मागणी नसेल तर मिळणार नाही. त्यामुळे न चुकता सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, लाडकी बहीण योजनेचे निकष कठोर करण्यात आले आहेत. काही ठिकाणी जिथे तक्रारी आल्या आहेत तिथे अर्ज कागदपत्रांची फेरतपासणी केली जात आहे. त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. लातूर, गडचिरोली, धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तक्रारी नोंदवण्यात आल्याने महिलांचे अर्ज पुन्हा पडताळून पाहिले जात आहे. बघा, ज्या ठिकाणी तक्रारी आल्या त्याच ठिकाणी तपासले जात आहेत, सगळीकडे नाही. सर्वांनी क्लिअर करून घ्या, सगळीकडे नाही होत आहे. ठीक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण पाहिलं, पुणे, पिंपरी चिंचवडसह काही जिल्ह्यांमध्ये 10,000हून अधिक अर्ज आधीच बाद झाले. त्यामुळे आता आणखी काही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. अर्ज बाद झालेल्या महिलांना 2,100 काय 1,500 रुपये पण मिळणार आहे. बघा, तुमचा अर्ज जर त्या ठिकाणी अपात्र आहे, बाद झाला, तर तुम्हाला पैसे येणारच नाही. 2,100 काय 1,500 पण येणार नाही. त्यामुळे ज्या महिलांना 2,100 पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100ची मागणी सरकारकडे करायची. सर्वांनी लिहून पाठवायचं न चुकता.
आता आपण ह्या ठिकाणी पाहूया बघा, ज्या महिलांना डिसेंबरचा अजूनही हप्ता आला नाही त्यांच्यासाठी विशेष करून धोक्याची घंटा आहे. त्यांच्या अर्जात काहीतरी गडबड असल्याने त्यांना पैसे मिळण्यासाठी उशीर होता. बघा, ज्यांना डिसेंबरचा पैसा आला नाही, हप्ता आला नाही, त्यांच्यासाठी काहीतरी त्या ठिकाणी धोक्याची घंटा आहे, कारण त्यांच्या अर्जात काहीतरी गडबड असल्याने त्यांना पैसे मिळण्यासाठी उशीर होत आहे. मकर संक्रांतीपर्यंत 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल अशी चर्चा आहे. बघा काय म्हटलंय, मकर संक्रांतीच्या पर्यंत. आज जर आपण पाहिलं तर मकर संक्रांतीच्या आदला दिवस आहे. आता मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच तुम्हाला पैसे वाटप होऊ शकतात, कारण या ठिकाणी म्हटलं बघा मकर संक्रांतीपर्यंत. आता मकर संक्रांत तर उद्या आहे, त्यामुळे आजच तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत बघा बहिणींच्या खात्यावर जमा होतील अशी चर्चा आहे. त्यामुळे आजच तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत, आजच तुम्हाला पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी वाटप होणार आहेत. त्यामुळे मकर संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत ना तुम्हाला पैसे पाहिजेत तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, मकर संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत, संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत. जर महिलांची मागणी असेल तर सरकार तुम्हाला देईल, तुमची मागणी नसेल तर तुम्हाला देणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत असं लिहून पाठवा. बघा या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय, मकर संक्रांतीपर्यंत 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळे तुमची मागणी पाहिजे, तुमची मागणी असेल तर तुम्हाला पैसे मिळतील अशी चर्चा आहे. ठीक आहे, तर सर्वांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत असं लिहून पाठवायचं, सर्व महिलांनी न चुकता. बघा या ठिकाणी म्हटलंय मकर संक्रांतीपर्यंत 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल अशी चर्चा आहे. बघा मात्र तुम्ही या निकषात बसत नसाल तर तुमच्याही खात्यावर पैसे येणार नाहीत. काही निकष आहेत, त्या निकषात जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. पण जर तुम्ही पात्र असाल, भरपूर महिला पात्र आहेत, त्या महिलांना मकर संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत का? तुम्हाला पण पैसे पाहिजेत मकर संक्रांतीच्या आधीच. मकर संक्रांतीचा सण मोठा आहे, तर मकर संक्रांतीचं वाण तुम्हाला पण पाहिजे, तर त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा महत्त्वाची अपडेट आहे, 7वा हप्ता कधी जमा होणार? तुम्ही पण 7व्या हप्त्याची वाट पाहतायत, म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहतायत. नव्या वर्षाचा पहिल्याच महिन्यात येणारा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, पहिलाच हप्ता या नवीन वर्षाचा योजनेचा 7वा हप्ता असून महिलांच्या बँक खात्यावर जमा झाला नाही, अजूनही जमा झाला नाही. मकर संक्रांत सण हा काही दिवसांवर आहे, म्हणजेच उद्या आहे. त्यामध्ये या सणाचं औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार का? याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे. तुम्ही पण उत्सुकता आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. याआधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना ओवाळणी दिली होती. बघा रक्षाबंधन आणि भाऊबीजे, रक्षाबंधन त्या ठिकाणी 19 ऑगस्टला होते. ठीक आहे, मागच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये तुम्हाला 14 तारखेला पैसे दिले होते, सर्व लवकर दिले होते. भाऊबीजेला पण आपण जर पाहिलं तर आचारसंहिता लागेल म्हणून तुम्हाला ऑक्टोबरमध्येच म्हणजे लवकरच पैसे देऊन टाकले. तसंच संक्रांतीला पण तुम्हाला संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच तुम्हाला वाटप ह्या ठिकाणी सुरू होऊ शकतं, केव्हाही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते, कारण मकर संक्रांतीचा आदला दिवस आज आहे. बघा भाऊबीजेच्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना ओवाळणी दिली होती. आता सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं वाण देऊन त्यांची संक्रांत गोड करणार का याकडेही पाहावं लागेल. बघा संक्रांतीचं वाण देऊन त्यांची संक्रांत गोड करणार का ह्याकडे पाहावं लागणार आहे लाडक्या बहिणींना. तर त्यामुळे सरकार जे आहे ते तुम्हाला देणार आहे, परंतु तुमची त्या ठिकाणी मागणी असायला पाहिजे. संक्रांतीचं वाण कोणकोणत्या महिलांना संक्रांतीचं वाण पाहिजे आदल्या दिवशी? बघा संक्रांतीचा आदला दिवस आहे, आज तुम्हाला पैसे येऊ शकतात, परंतु तुमची मागणी पाहिजे. त्यामुळे सर्वांनी न चुकता संक्रांतीचं वाण पाहिजे असं लिहून पाठवा, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुमची मागणी ही सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं लागेल, तर तुम्हाला पैसे येतील. सर्वांनी लिहून पाठवायचे संक्रांतीचं वाण पाहिजे, संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजे, कारण उद्या संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या आधीच तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला पाहिजेत. बघा आज त्या ठिकाणी केव्हाही तुमचे पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आज जे ते केव्हाही तुमचे पैसे वाटप होणार आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.